ठीक आहे बोललो का, काय हरकत नाही. त्याला झोप आली रात्रभर आम्ही पुढे. याच दरम्यान आपण पाहू शकतो ज्यांची उपस्थिती आपल्यासाठी फार लाख मोलाची आहे अशा CEO मनीषा बोबडे मॅम यांची उपस्थिती त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. आज आमची स्त्री CEO जी मात्र झाली आहे गर्वाची गोष्ट, कारण एक काळ असा होता की आमची जी स्त्री आहे ती आपला म्हणून ओळखली जायची, मात्र आज ती नारी शक्ती म्हणून ओळखली जाते. आणि याचं प्रामुख्याने उदाहरण म्हणजे आमच्या लाडक्या CEO मनीषा बोबडे मॅम. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं दर्शन हूँ, मैं दर्पण हूँ, मैं नाद हूँ, मैं गर्जन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाता हूँ, मैं श्रीमद भगवत गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ. आज आमची स्त्री कुठल्याही ठिकाणी कमी नाही आहे. कुठल्याही प्रकारची तालीम न करता प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे पार पाडणारी आमची स्त्री म्हणजे आमची आपण पाहू शकतो माय माऊली ज्यांना आपण म्हणतो आदरणीय आपण पाहू शकतो. मान्यवरांची देखील उपस्थिती मनीषा बोबडे मॅम यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. ओळख परेड केली जाते, टॉस करू लवकर. कळतंय का, बोलायला होतं मला. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लाईनअप करायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन दर्शन दादा प्लीज लाईनअप करा. टॉस केला जाईल. मनीषा मॅम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तुला कुठं म्हणजे ह्याच्या झाला भेटलेला. क्या बात आहे. ओळख परेड जी मात्र केली जाते. आम्ही सातत्याने उल्लेख करतो ना की आय लव्ह यू बोलणारे नसतील तरी देखील चालतील, मात्र ऑल द बेस्ट आणि पाठीवरती खांद्यावरती खऱ्या अर्थानं विश्वासाची आणि बक्षिसाची थाप ठेवणारे जे मात्र असणारे फार गरजेचं आहे. ओळख परेड केली जाते. बक्षिसाची थाप जी मात्र खांद्यावरती दिली जाईल. मेगा फायनलची सुरुवात होईल, मात्र त्या अगोदर जो मात्र ओळख परेड आणि टॉस जो मात्र केला जातोय ती चमचमणारी ट्रॉफी आणि त्या चमचमणाऱ्या ट्रॉफीसाठी आपण पाहू शकतो जी मात्र ही संपूर्ण स्पर्धा भरलेली आहे. उगवत्या सूर्याचा आशीर्वाद प्रत्येक संघाने घेतला, मात्र मावळतीचा सूर्य कुठल्या संघाला आशीर्वाद देईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचे ठरणार आहे. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत से बड़े हम, और अब पंगा लिया है तो देखते हैं कि इसमें कितना है दम. आ देखे जरा कि इसमें कितना है दम, जम के रखना है दम मेरे साथिया. मेगा फायनलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये दोन संघांची पडलेली गाठ पाहूया. कुठला संघ विजय होते, कुठल्या संघाची लागते वाट. मॅच इज ऑन. टॉस झाला आणि टॉस जिंकला टीम मेंटेनन्स किंग या संघाने. डिसिजन 4 ओव्हरची मॅच पेंडिंग आहे. टॉस मात्र केला गेला. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. मात्र त्या अगोदर फोटो सेशन जो मात्र केला जाईल. फोटो सेशन फार महत्वाचा असतो. आयुष्याच्या पटलावरती त्या गोड आठवणी आपण सर्व आयुष्यभर लक्षात ठेवू आणि त्यासाठी फोटो सेशन जो मात्र केला जातोय. क्षणचित्र टिपलं जात आहे. छायाचित्र ज्यांना आपण मराठीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये पिक्चर, असे पीक काढले जातात. चला टॉस जिंकला टीम मेंटेनन्स. डिसिजन फिल्डिंगचा आहे. मी म्हणेल एक आश्चर्यजनक डिसिजन पाहायला मिळतोय मेगा फायनलच्या मॅच मध्ये. 99% आपल्याला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतात, मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही काहीतरी वेगळे आहोत. आतापर्यंत ज्याप्रमाणे आम्ही खेळलोय त्यावेळेस देखील तशाच प्रमाणे आम्ही खेळू. प्रेशरला जुगारत न करता ते आम्ही आमचा गेम दाखवू. चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. एकीकडे आपल्याला मेंटेनन्स किंग संघ पाहायला मिळेल, दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो सोमय्या स्ट्रायकर. हे दोन मातब्बर संघ आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्सचे एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्स समोरून सर्वांनी बाजूला व्हायचं ही विनंती असेल.
सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो मनीषा बोबडे मॅम ज्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. एक अशी व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःचा विकास केला आणि त्या समवेत संपूर्ण आमच्या हॉस्पिटलचा विकास केला, अशा आमच्या लाडक्या मनीषा मॅम आणि त्यांची उपस्थिती देखील आम्हाला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. डॉक्टर मनीषा बोबडे मॅमची देखील उपस्थिती, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग सेट करून घ्यायचे, मेंटेनन्स किंग आणि विनंती असेल सोमय्या स्ट्रायकर आपण आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानावरती पाठवायचे. वेळ वाचवणं तितकंच गरजेचं आहे. एक पेन विवेक सुन्ना पवार सरांची देखील उपस्थिती, जे IT कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. सरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आज इंडियामध्ये IT आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र प्रचलित होतोय आणि फार डेव्हलप होतोय. आणि त्यामागे कारण काय आहे तर पवार सरांसारखे लोक, त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला विद्यार्थी मिळतात जे IT मध्ये फार आपलं नाव मोठं करतात, आपल्यासोबतच आपल्या देशाचं नाव मोठं करतात. त्याबद्दल आपण मान्यवरांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. बघा, आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर सर्वांनी बाजूला व्हा, सर्वांनी बाजूला विनंती असेल प्लीज. सर्वांनी सावलीत बसा, इथे ऊन लागतोय. कॉमेंट्रीच्या बॉक्सच्या समोर सावलीत बसा सर्वांनी. आम्हाला तुमची काळजी आहे म्हणून आम्ही बोलतोय की येतो मागे बाबा, इकडे बस. दोघं भाऊ वाटतं. काय वाटतं ना जुळत ते. चला आपण मॅच सुरू ठेवायची आहे. मॅच देखील तितकीच महत्वाची आणि व्यासपीठावरती मान्यवर देखील तितकेच महत्वाचे आहे, कारण ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. एकदा या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण फार चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते की जे सोमय्या इंटर हॉस्पिटल क्रिकेट टुर्नामेंट 2024 सीझन नंबर पहिला आणि या पहिल्या सीझनचा याच देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता असं की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल ही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. सोमय्या स्ट्रायकर विपक्ष आपल्याला संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, जो मात्र मेंटेनन्स किंग. व्यासपीठावरती मान्यवरांची देखील उपस्थिती. अल्पेश सर, आपण मान्यवरांचा शुभ सन्मान जो मात्र त्वरित करू. हेदळकर सरांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. CEO डॉक्टर मनीषा बोबडे मॅडम यांचा सातत्याने आम्ही उल्लेख करतो की आज आमची स्त्री कुठेही कमी नाही आहे, आणि त्याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे आमच्या लाडक्या डॉक्टर मनीषा मॅडम, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सातत्याने उल्लेख केला जातो की कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं चांगलं कार्य केलं जातं, स्वतः देखील डेव्हलप होतात आणि त्या समेत आमच्या हॉस्पिटलचं देखील नाव मोठं करतायत. एकदा मनीषा मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मुकुंद सरांच्या शुभ हस्ते आपण विवेक सुन्ना पवार जे प्रिन्सिपल आहेत IT डिपार्टमेंटचे, त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सातत्याने आम्ही उल्लेख करतो IT कॉलेजचे ते प्रिन्सिपल आहेत. एक डॉक्टर चुकला तर पेशंट इज नो मोर, एक इंजिनियर चुकला तर मात्र मशीन खराब, एक बिल्डर चुकला तर मात्र बिल्डिंग खराब, मात्र एक खऱ्या अर्थानं शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बर्बाद. मात्र ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात ते आमचे सर्वांचे लाडके शिक्षक आदरणीय पवार सर, जे मात्र आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यामधले ताईज आहेत, त्यांचा आपण करतोय शुभ सन्मान. बाकी आपण नंतर साठी ठेवूया आणि मॅचच्या दिशेने वळूया, जिथे आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या धावफलकावरती 10. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध.
आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक पाहायला मिळतोय. त्यावेळेस स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर फिरला. हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू घातक असतात. गेंद में हरकत है तो गेंदबाज को बरकत है. आलाय हा बॉल डॉट धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट डबल फिगर मध्ये 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल फटका लाजवाब और सीमा पार आलाय षटकार. कम ऑन डीजे. जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आज खऱ्या अर्थानं मी म्हणेल की या सर्व खेळाडूंनी आपापला कस पणाला लावला. मैदानावरती कधी हार तर कधी जीत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र त्या सर्व गोष्टींना मागे ठेवून ते दोन संघ मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एका जंगलामध्ये दोन वाघ राहू शकत नाही, एका सिंहासनावरती दोन राजे राहू शकत नाही, त्याप्रमाणे एका मॅच मध्ये देखील दोन चॅम्पियन राहू शकत नाही. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सो मात्र पहिलं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. मनोज आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्फत ते तयार. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस फटका चांगला आहे, खूप चांगल्या प्रकारे हँडल केलंय. लॉंग ऑन मध्ये झालेली मिसफील्ड. नो रिटेक इन द क्रिकेट हा समीकरण आपण पाहू शकतो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. चूक झाली क्रिकेटमध्ये देखील एक समीकरण असतं, चुकीला माफी नाही आहे. एक धाव आणि त्या एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 80 अर्थातच 18 पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सडक पे कराड षटकार. थँक्यू सो मच. फलंदाज दर्शनच्या माध्यमातून चांगले दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काही चंद्राच्या लोबस्वानीचं वरदान म्हणजे या खेळाडूचं क्रिकेट. आज संपूर्ण दिवस या खेळाडूने गाजवलाय आणि या खेळाडूने देखील सांगितलं जब क्रीज पे ऊपर हम होते हे खडे तब हम होते हे सरकार से भी बडे. ज्याप्रमाणे हा खेळाडू खेळलाय, स्मॉल हाईट मधला हा खेळाडू आहे, मात्र बाहुबली आहे. कद बड़ा ना पद बड़ा. दर्शन अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा, इसीलिए दर्शन अपने टीम के लिए सबसे बड़ा. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी तो देखील करतोय. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 25 पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडूचा विचार केला चेंडू झाले 3 आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सेन्सिबल क्रिकेट, कुछ करो और कुछ रहो. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, त्याच्यावरती देखील तुम्हाला भरणं द्यावं लागतं. ज्याप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजे, ज्याप्रमाणे वारा पाहून पाठ फिरवला पाहिजे, ज्याप्रमाणे वारा पाहून तुम्हाला पाठ फिरवली पाहिजे, त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं फार गरजेचं आहे आणि तेच केलं जातं. त्यावेळेस फटका लाजवाब. बॉल सीमा पार. ओव्हर द बॉलर हिट. डाऊन द ग्राउंड षटकार. सो मच. विशेष कौतुक करू आम्ही डीजे राहुल यांचं, ज्यांनी गाण्याची चाहूल संपूर्ण दिवसभर म्युझिक विथ क्रिकेट हा समीकरण कंप्लीट केलं. आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आभार आम्ही अल्पेश सरांचं व्यक्त करतो, सागर सरांचा आभार आणि व्यक्त करतो आम्ही आभार संपूर्ण कमिटीचा. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. 2 षटकांची समाप्ती डीजे. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 36 पाहायला मिळते. 36 ऑन द बोर्ड. का बॅटिंग झाली आहे. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 36. थोडंसं संघाच्या
टकआउट मध्ये मला वाटतंय दुःख करतं पीडा आपल्याला पाहायला मिळते, कारण इतक्या साऱ्या धावसंख्या धावपलकावरती कुठल्या गेल्या. मात्र म्हटलं जातं ये दुःख ये दर्द ये पीडा सब तेरे अंदर है, खुद के बना पिंजरे से बाहर निकल के तू देख खुद में एक सिकंदर है. फिक्रे करता है कि फिक्र से होता है क्या, ठरले खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, सांगावं लागेल येस आय विल डू इट, मी करू शकतो. मैदानावरती तशा प्रकारची कामगिरी होईल का पाहूया, थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. धावसंख्या धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36. आता मात्र 300 षटकाला सुरुवात झाली आहे. प्रकाश पुजारी आणि प्रकाशचा बॉल फटका लाजवाब आहे, मात्र मिळतील धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावपलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही, काही नाही पेक्षा काहीतरी सही असं आम्ही म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावांच्या साथीने धावपलक पुढे जाईल 38. 38 धावा आणि फलंदाज बाद. विकेट इज गॉट ओयूची, पहिला फलंदाज, पहिली विकेट. थँक्यू सो मच. हा चेंडू पाहून मी म्हणेल लंगड्या घोड्यावरती शर्यत जिंकली आहे. फुलटॉस बॉल आणि त्यावरती कॅच पकडली, म्हणजे खऱ्या अर्थानं कुठलीही गोष्ट कमी नसते हे आपल्याला पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे 5 रुपयाचं पेन 5 कोटीचा चेक लिहायच्या कामी येतो आणि त्याप्रमाणे हा फुलटॉस बॉल इथे विकेट घ्यायच्या कामी आला. फलंदाज बाद झाले. धावसंख्या 38 वर असताना पहिली विकेट. कश्यप स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस फटका पुन्हा एकदा मोठा मारायचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. कश्यप बाद झाले. आता राहुलला विजयाची चाहूल द्यावी लागेल. अगदी हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं, अगदी त्याप्रमाणे एकावरती 2 गडी बाद झालेत. धावसंख्या धावपलकावरती असताना आपण पाहू शकतो 38. 38. पहिले फलंदाजी मात्र बाद झाले, त्यानंतर दुसरे फलंदाज बाद झाले. ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील. पाहूया या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक या मेगा फायनल मध्ये कंप्लीट करू शकतील का गोलंदाज. जागेवर कधी होती चालायचं जोक सपाट. सिंगल जी मात्र कव्हरच्या दिशेला कंप्लीट झाली. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेला देखील फार महत्व आहे. ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. सातत्याने आम्ही म्हणतो की प्रत्येक तिनकी का सहारा, गुडघ्याला काठीचा आधार, त्याप्रमाणे फुटबॉलपेक्षा एक धाव जी मात्र कधीही सरस असते. धावसंख्या धावपलकावरती 39. 39 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन पाहायला मिळतील, ज्याची पॅट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बोलती आहे. फटका चांगला मिड विकेटच्या दिशेला कार्पेटच्या साहाय्याने मिडॉनमध्ये फिल्डिंग लाजवाब. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 40 पाहायला मिळते. लास्ट बॉल अगदी 3rd ओव्हर. 3ऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रकाश पुजारी ज्याने आतापर्यंत लाजवाब कामगिरी केली. 4 धावेचं इकॉनॉमिकल कंजूस षटक फेकलंय आणि लाजवाब कामगिरी. फुलटॉस बॉल आणि फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येथील झालेली मिस्टेक. सीमारेषेचा वेग बॉल घेतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फिल्डिंग चांगली आहे. तोपर्यंत 2 धावा तर मात्र कंप्लीट झालं. येस 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ अ 3rd ओव्हर. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावपलकावरती 44. संधी असेल डीजे राहुल यांना. यस डीजे. थँक्यू सो मच डीजे. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्या. सुमय्या स्ट्रायकर ज्यावेळेस मॅच इनिंग फिनिश होईल आपण लवकरच जायचं. प्लीज विनंती असेल, कुठल्याही सेटवरती अन्याय होऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर जायचं आहे. धावसंख्या 44 आपल्याला पाहायला मिळते आहे. 44 धावा धावपलकावरती राजेश पाहायला मिळतील. अगदी आपण पाहू शकतो हव्याचे झुके जे मात्र संपूर्ण मैदानावरती फिरत आहेत. आणि क्रिकेट कोणाला नको असतो, हवेला देखील क्रिकेट पाहायचं म्हणून त्याची देखील उपस्थिती पाहायला मिळते. पंची नदी पवन के जोटे कोई सरळ धामे ना रोके आज देखील दर्शन करते. आणि आता दर्शन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहुल.
कश्यप बाद झाले, राहुल चौथ्या क्रमांकावरती आले, 2 गडी बाद झाल्यानंतर. आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार राजेश. यावेळेस फटका लाजवाब, बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स मिनिमम 4 रन्स. शारदाबाद. थँक्यू सो मच. दर्शनच्या बॅटमधून मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकानेवाला बेहतरीन चौका पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग आता दर्शन करतोय आणि बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने तो स्वतःला सिद्ध करतोय. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला. डीपमध्ये फिल्डर असतील. कॅचची संधी. कॅच झाली ड्रॉप. कॅच छूटा. गेंदबाज का दिल भी टूटा और गेंदबाज का सपना टूटा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फलंदाज दर्शनची खेळी होत असताना समाप्त. खोपडी. थँक्यू सो मच. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दर्शन ने सांगितलं, सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. काय बॅटिंग पाहायला मिळाली एका फायनल मध्ये. अशी बॅटिंग म्हणजे खऱ्या अर्थानं सोने पे सुहागा, चेरी ऑन द केक. बॅटिंग साठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सागर. मात्र सागरला इथे हॅपी एंडिंग करावी लागेल. डॉट बॉल. नंतर कमबॅक करत असताना सीपोर्ट कंट्रोल दाखवला. रनआउटची विकेट. 1+ विकेट आणि त्यानंतर तिसरा बॉल डॉट. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सागर आहेत स्ट्रायकिंग एंडवर. सागरला स्वतःला सिद्ध करावं लागेल. टासिंग डाऊन द विकेट. कॅचची संधी होती. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झालेली थोडीशी मिस्टेक. कॅच छूटा. सपना टूटा. गेंदबाज रूटा. गेंदबाज का दिल भी टूटा. कॅचेस कंप्लीट करावे लागतात कारण कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, असं क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं. ज्यावेळेस कॅच सुटली आहे बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली 200 रन बनला इतिहास. रोहित शर्माची कॅच सुटली 264 रन बनला इतिहास. ब्रायन लाराची कॅच सुटली 400 रन बनला इतिहास. ज्यावेळेस कॅच सुटली आहे त्यावेळेस इतिहास बनला गेला. शाणे लोक इतिहास वाचतात आणि वेडे लोक इतिहास बनवतात. हा देखील एक इतिहास आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फटका मारायचा सर्व प्रयत्न होता. एक धाव तर झाली कंप्लीट. एका धावेच्या साथी धावफलक पुढे जाईल. 50 अप. 51 धावा. खूप चांगली कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून. सुमय स्ट्रायकरने मी म्हणेल विशेष करून त्यांचा जो लक आहे ना त्यांच्या सोबत आहे. एक काळ असा होता की वाटलं की ते जिंकू शकणार नाही, मात्र त्यानंतर काय कामगिरी त्यांची झाली. जबरदस्त चांगली कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून आम्ही विशेष कौतुक करू. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवेमध्ये. कॅच झाली ड्रॉप. जणू काय मला वाटतंय जेवणामध्ये बटर पावभाजी खाऊन आले की काय. त्याला बटर लागलंय आणि एकावरती एक कॅच ड्रॉप होत आहेत. मात्र रनआउटची विकेट. इथे 1+ विकेटचं पतन. यस इज 2+ विकेट. 2+ विकेट. प्लीज थोडीशी विनंती असेल, आपल्याला अंधारामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी करावी लागेल, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. मंदार दादा प्लीज. 53 धावा धावफलकावरती 54 धावांचं लक्ष. 53 इज द स्कोर अँड 54 इज द टार्गेट. लाईट डिस्ट्रीब्युशन पण करायचं असतं. लाईट चालू आहे आपली. बरं सर, तुला सगळा स्कोर बराबरी सुटल्यास याच्यामध्ये राहा. अल्पेश सर, सुपर ओव्हर खेळली जाईल. वर्ल्ड कप सारखी आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल की नाही. 4 षटकांमध्ये 54 धावेचं लक्ष.
5 वाजता फायनल होती.
मागच्या मॅचला काय होतं ते मध्ये झालं असतं तर ठीक आहे मान्य नाही पण आजच्या मॅचला असं काय बघा थोडस स्कोरिंग मध्ये चूक झाली, मात्र चुकीला दुरुस्ती करतोय. 2 धावा आपण कमी करणार आहोत कारण 2 धावा एक्स्ट्राच्या मात्र वाढवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा झाल्यात तर 52 धावांचं लक्ष. ओके, आणि आता थोडस बाजूला व्हा, तू लक्ष दे. ओके, येस. बॉलर नेम कश्यप. येस, सामन्याला सुरुवात करणार आहोत आपण. पहिल्याच बॉलवरती हवेमध्ये थोडा पैसा बॉल होता. काय करायचं, जरूर रनआउटची संधी होती इथे निर्माण झाली होती. वन्स अगेन आलेला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते. सुरुवात चांगली पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट. दिनेश आचार्य सर 7 क्रमांक जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, जी जर्सी माही परिधान करतो. 2 छोटे दोन्ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. फुटबॉल सेम लाईन कश्यप पाठवून ये. यावेळेस सचिन लाईन कामी लागेल. लाईन चांगली आलेला डॉट बॉल. बॉल कश्यप डबले. बॉल कश्यप सेम लाईन कश्यप डबली.
फुटबॉल कश्यप 5 चेंडूंवरती 3 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं टेक्निकल इश्यू मात्र सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. शेवटच्या बॉलवरती इथे झालेली मिस्टेक मात्र येस सरांचा इशारा बॉल सीमा पार चौकार 4 धावा. समीर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार आणि पहिला बॉल जो मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब शॉट ऑफ पूल केला मात्र थोडंसं आपण पाहू शकतो इथे बॅलन्स बिघडलं. आता तोपर्यंत धावची माझा कंप्लीट झाली आहे. दिनेश सरांच्या माध्यमातून हा सिंगल आणि टीमची टोटल 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन द पूल. थोडंसं टेक्निकल इश्यू ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जॉईन झालेले होते मात्र थोडंसं टेक्निकल इश्यू हरकत नाही आहे. मात्र चुकीमध्ये दुरुस्ती पुन्हा एकदा करण्यात आली. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. समीर आहेत बॉलिंग मार्कवरती 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज बाद. लागला कुठं लागला थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर मैदानावरती राहुल येतील मेगा फायनलच्या मॅचमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचं. बॅड लाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावरती पडू नये त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकेच महत्त्वाचं राहील. गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतील. समीर गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला. मिड विकेटच्या दिशेला रनआउटची संधी असेल. टॉस शॉकिंग एंडवरती समीरकडे थ्रो डेफिनेटली होता. थोडासा वाईड होता मात्र चांगला पाहायला मिळाला. एक तर झाली कंप्लीट एका धावेच्यासाठी. धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. 14 चेंडू 43 धावेची विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. टॉस ज्यावेळेस जिंकला फिल्डिंग करायचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही काय म्हणलं की 99% फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र तो डिसिजन तेव्हा चुकला. मात्र आता फटका लाजवाब. बॉल सीमा रेषा पलीकडे. दिनेश सरांच्या बॅटमधून षटकार. थँक्यू सो मच. आलेला षटकार धावसंख्या धावफलकावरती 15. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 13 चेंडू 37 धावांचं असूनही आपण पाहू शकतो जो मात्र लक्ष्य पार करायचं आहे. 8 चेंडू आतापर्यंत आपण 8 धावा आतापर्यंत आपण पाहू शकतो जे मात्र 5 चेंडूला टाकण्यासाठी खर्च केलेले आहेत. त्यावेळेस लाईन चांगली आहे. वेल न्यू डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती दुसरे समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 15. चला थोडंसं स्पीडअप करा. या षटकामध्ये 8 आले. मागील षटकामध्ये 7 आले. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करा. बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये त्यासाठी आपण स्पीडअप करायला सांगतोय.
12 चेंडू विजयाचं समीकरण 37 धाब्यांची गरज. ज्यावेळेस टॉस झाला संध्याकाळचं सत्र त्यामध्ये मेगा फायनलचा प्रेशर आणि दमट वातावरण थोडंसं आपण म्हणू शकतो. अगदी क्रिकेटला गोलंदाजीला पोषक असा वातावरण असतो. अशा वेळी बॅटिंग जे संघ पहिल्यांदा करतात 80% चान्स असतो की ते संघ जिंकतात आणि त्यांच्या समवेत आम्ही सातत्याने पाहतो ज्यावेळेस आम्ही मेगा फायनलची मॅच कुठलीही कव्हर करतो तर कॅप्टनने टॉस जिंकला जवळपास तो म्हणतो आम्ही 10% ही मॅच आत्ताच जिंकलेली आहे कारण आम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतो. बॅडलाईटचा इम्पॅक्ट चांगल्या संघाला देखील पराभवाच्या दिशेला नेऊ शकतो. तुर्तास मॅचच्या दिशेला वळलं तर आपण पाहू शकतो 2 षटकांमध्ये 15 धावा झाल्या. 2 षटकांमध्ये 37 धावांची गरज. मात्र फटका मोठा मारायचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून जरूर होता. शॉर्ट मिड विकेटमध्ये एकदा झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळेल. 16 रन्स. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती त्यावेळेस स्वीकारायचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार देखील नाही. जसे क्रमांक 18 राहुल आपल्याला पाहायला मिळतील. जोपर्यंत फील्ड करतील सेल्फिक करतील तोपर्यंत एका झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने दाखवलं पुढे जाईल जाऊन पोहोचेल 17-17 या आकड्यावरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे. त्यावेळेस पूल करायचा प्रयत्न राहुल असतील. गोलंदाज बाद. नवीन बॅटर सागर आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र दिशाहीन गोलंदाजी डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉल आमंतरशी जाऊन धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता. दर्शन होते 22 एकदा बाद टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 19. यावेळेचा चेंडू आपण पाहू शकतो वाईड असेल. अवंतरची धावफलकावरती या टीमची टोटल 20 या आकड्यावरती 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. त्या षटकातील विचार केला 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजून एक शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि अजून 8 चेंडू 32 धावांची गरज. मला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यावेळेस करायचा प्रयत्न जरूर होता. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आता फक्त असं वाटतं की औपचारिकता शिल्लक आहे की काय. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. मात्र क्रिकेटमध्ये प्रत्येक धावसंख्या जी मात्र चेजेबल आहे. 6 चेंडू 30 धावा देखील चेज झाल्या तरी ऋतू सिंगने तो कारनामा केला आहे. मात्र आता आपण पाहू शकतो समीकरण थोडंसं अवघड आहे. 22 धावा अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. थोडंसं स्पीडअप करायचं वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये आम्ही 42 धावा चेज होताना पाहिल्यात. 6 चेंडूंमध्ये आम्ही 36 धावा चेज होताना पाहिल्यात. कल्याणचे आमचे सुहास पवार ज्यांनी कोलकात्याला 6 चेंडू 60 धावा देखील चेज केल्या होत्या. त्यामुळे 6 चेंडू 30 धावा देखील चेजेबल आहेत. मॅथमॅटिकली पॉसिबल आहे तर क्रिकेटच्या पटलावरती देखील पॉसिबल आहे. दर्शक पाहायला मिळतील. मेगा फायनलमध्ये मकर संक्रांती चषक होता आणि वाडेकरचे सिद्धू पाटील 28 धावा 6 चेंडूंमध्ये चेज केल्या होत्या. त्यामुळे काहीही घडू शकतं. यावेळेस फलंदाज झाले बाद. बिग विकेट आउट. विकेटचं बघा
धावसंख्या धावफलकावरती 22. 5 चेंडू 30 धावांची गरज. 5 चेंडू 5 षटकारांची आवश्यकता आहे. त्यावेळेस चेंडू चांगला होता आणि फिल्डिंग देखील लाजवाब. अप्रतिम कामगिरी मैदानावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये केली आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं समीकरण. 23 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तिया गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करा दर्शन सर. त्यावेळेस स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. संपूर्णपणे फलंदाज स्पीड झाले. चेंडू बॉडीला स्पर्श झाला. थोडंसं डायव्हर्ट झाला. एस्टनच्या मागे सेफ्ट होते. चेंडूने आपण पाहू शकतो थोडंसं पॉईंटच्या दिशेला अँगल जो मात्र क्रिएट केला. आता तोपर्यंत उचलतील तोपर्यंत टॉपबॉलची होत असताना समाप्ती. 3 चेंडू 29 धावांची गरज. फटका चांगल्या मिड विकेटच्या दिशेला. सिंगल आड होईल. एका धावेच्या साठी धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र आपण पाहू शकतो 24 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 28 धावांची गरज. 2 चेंडू 28 धावांची गरज. विजयाचं समीकरण. आणि यावेळेस बॅटर आउट. विकेटचा पतन. 1 more विकेट आउट. डीजे शेवटचा बॉल. ज्यावेळेस स्पर्धा सुरू झाली होती सकाळच्या सत्रामध्ये आम्ही प्रश्न विचारला होता की चॅम्पियन इज चॅम्पियन, हू विल बिकेम द चॅम्पियन. आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा उलगडण्यात आलेला आहे जिथे आपल्याला उघड्या डोळ्याने पाहायला मिळतोय जो संघ अप्रतिम कामगिरी केली. ज्या संघाने एक आउटसाइड चान्स होता मात्र आउटसाइड चान्सला देखील त्याने फुल कन्वर्ट केला आणि मेगा फायनल मध्ये 1 साइड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळाला. चॅम्पियन इज द चॅम्पियन. आणि हे जे सोमय्या इंटर हॉस्पिटल क्रिकेट टुर्नामेंट 2024 चा चॅम्पियन इज चॅम्पियन सोमय्या स्ट्रायकर जो मात्र आपल्याला पाहू शकतो. त्याला असं मात्र 1 चेंडूचा अजूनही उशीर आहे. सब्र कपल मिठा होता. हरकत नाही. अजून 1 चेंडू थांबू. यावेळेस सामना झाला फिनिश आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सोमय्या स्ट्रायकर या पहिल्या सीझनचा चॅम्पियन या सीझन.